मित्रांनो, खरं बघितलं तर वक्फ बोर्ड ही जी संकल्पना आहे याच्या मागचा उद्देश एवढाच होता, तो म्हणजे शरिया कानून, शरिया इस्लामिक कायदा हा सरळ साधा विषय होता। आप लढते रहो हिंदू मुसलमान, हम लोग कपडा संभालते। जे इंग्रजांनी केलं तेच हे काँग्रेस करते, म्हणून मी काय म्हणालो, नाजायज औलाद। आणि त्यामुळे आता राहुल गांधी जे हिंदूंमधील जातीची जे जनगणना आणण्याचा प्रयत्न करत आहेत हिंदूंमध्ये, त्याच्यामागचा उद्देशच तो आहे। काय आहे उद्देश? तर हिंदूमध्ये विभाजन करायचं। यापूर्वी तुम्ही देशाचं विभाजन केलं, एक इस्लामिक राष्ट्र निर्माण केलं, आता हिंदूंमध्ये विभाजन करून उरलेल्या मुसलमानांना परत एक इस्लामिक राष्ट्र द्यायच्या मनसुबा त्यांचे आहेत। जे वास्तव तुमच्यासमोर ठेवलं आहे, वक्फ बोर्डची जर मी जो खुलासा केला आहे तो तुमच्या लक्षात आलंच असेल। आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि हा माझा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझे व्हिडिओ पुढे पाठवायला विसरू नका। वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पुढे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर। मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी उद्धव ठाकरेंचा उल्लेख कसा केला आहे, तर देशद्रोही, राष्ट्रद्रोही, पिताद्रोही आणि पित्याच्या विचारधाराचा द्रोह करणारा व्यक्ती। मित्रांनो, खरं बघितलं तर वक्फ बोर्ड ही जी संकल्पना आहे याच्या मागचा उद्देश एवढाच होता, तो म्हणजे शरिया कानून, शरिया इस्लामिक कायदा हा सरळ साधा विषय होता। जो वक्फ बोर्ड त्याला जी असीमित ताकद मिळाली होती, असीमित त्यांचे कायद्यांना बळकटी मिळाली होती कायद्याच्या स्वरूपात, त्यानुसार एकच गोष्ट लक्षात येत होती, ती म्हणजे इस्लामिककरण, ते म्हणजे शरिया कानून। याच्या पलीकडे ह्या वक्फ बोर्डची काही व्याख्या होऊ शकत नाही। मित्रांनो, लक्षात आलं का? कारण ते म्हणतील ती पूर्व दिशा, ते सांगतील ते खरं, ते म्हणतील ते खरं आणि तेच मान्य करावं लागेल। मग त्याच्या विरोधात कोणी असो, अगदी मुसलमान जरी असला त्याच्या विरोधात, तरी त्यालाही तेच मानावं लागेल। आता गैरमुसलमानांचा विषयच सोडून द्या तुम्ही, एखाद्या मुसलमानाची जरी प्रॉपर्टी या वक्फ बोर्डनी बळकावली असेल तर त्या मुसलमानाला सुद्धा त्याच्या विरोधात आवाज उठवता येत नव्हता, त्याच्या विरोधात आपली बाजू मांडता येत नव्हती। आणि बाजू मांडल्यानंतर आपल्या बाजूने त्याचा निकाल लागेल याची काही शाश्वती नव्हती। कारण सर्व ताकद ही कोणाला मिळाली होती? वक्फ बोर्डला मिळाली होती। आणि ताकद म्हणजे कुठली? तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकत नाही, उच्च न्यायालय सोडा, सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकत नाही, संसदेत जाऊन तुम्ही त्याच्या विरोधात आपली बाजू मांडू शकत नाही। म्हणजे संसदेपेक्षा, सर्वोच्च न्यायालयापेक्षा वक्फ बोर्ड याला ताकद मिळाली होती। म्हणजे तुम्ही विचार करा, संविधान खतरे में है, लोकतंत्र खतरे में है, याची जी राळ उठवली गेली, याची जी बोंब मारली गेली 2024च्या निवडणुकीमध्ये, किंवा नरेंद्र मोदीजीचं सरकार 2014 पासून जे आलं आहे त्यावेळेपासून संविधान खतरे में है, संविधान खतरे में है, हा जो विषय केला जातो, हा विषय रंगवला जातोय। मग वक्फ बोर्डच्यामुळे असं काय संविधानाची बाजू बळकट झाली होती? संवैधानिक अशी कुठली गोष्ट त्याच्यात होती? ही कुठल्याही विरोधकांनी ते मांडली नाही। मी काल त्याचा उल्लेख केला होता। उभाटाचे ते नेते अरविंद सावंत यांनी त्याची तो संवैधानिक पद्धतीने कसं काय योग्य आहे वक्फ बोर्ड, हे ते सांगू शकले नाहीत, ते मुद्दे मांडू शकले नाहीत, कायदा आणि नियम दाखवू शकले नाहीत। नको तिथे भरकटलेत, मणिपूरला भरकटलेत,
अयोध्येला भरकटले, राम मंदिरवर भरकटले, 370वर भरकटले, कुठे कुठे भरकटले, कुठे कुठे त्यांचं विमान गेलं आणि कुठे कुठे ते लँड झालं. मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी घडतायत ना, हे समजून घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला कालच म्हणालो होतो की मी वक्फ बोर्डवरती एक मुद्दाहून एक व्हिडिओ बनवणार आहे. यापूर्वीसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. वक्फ बोर्डमुळे कसं काय या भारत देशात अराजकता माजेल याच्यावरती माझा एक व्हिडिओ बनवलेला आहे मी यापूर्वीच. त्याला कशा काय प्रकारे 1995मध्ये असीमित ताकद दिली होती, कायद्याच्या चौकटीतून त्याला बाहेर केलं होतं आणि 2013मध्ये तर आणखीन त्याला ताकद दिली. त्यानंतर तर त्याला आपण कायद्याच्या स्वरूपात, कायद्याच्या चौकटीत कुठेही त्याचे आपण पाय पकडू शकत नाही, त्याचे हात धरू शकत नाही, त्याचा कान पकडू शकत नाही, त्याच्यावरती दिशानिर्देशसुद्धा करू शकत नाही. म्हणजे बोला किती एवढी मोठी ताकद दिली होती. म्हणजे काय, वक्फ बोर्ड म्हणेल तो कायदा. वक्फ बोर्डने मान्य केलं ते ट्रिब्युनल कोर्टात वक्फ बोर्डलाच, म्हणजे तिथे कोण आहे तर मुसलमानच आहेत. त्या वक्फ बोर्डमधलेच लुच्चे लफंगे आहेत. म्हणजे काय झालं, इथे प्रश्न काय निर्माण होतो तर चोरालाच तिथे बसवलं आहे न्यायाधीश म्हणून, आणि चोरच त्या न्यायाची काय करतोय, न्याय देतोय. आता त्या चोराकडून काय अपेक्षा करणार, चोरीसुद्धा तोच करणार, न्यायसुद्धा तोच देणार. म्हणजे बघा मित्रांनो काय अवस्था झाली होती. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, 1947 साली जे भारताला स्वातंत्र्य मिळालं, तथाकथित स्वातंत्र्य, आणि ते स्वातंत्र्य नव्हतंच, फक्त इंग्रजांकडून ती सत्ता आपल्याकडे सुपूर्द केली होती. लक्षात आलं का, स्वातंत्र्य नव्हतं, ते पूर्ण स्वातंत्र्य नव्हतंच. आता आपण स्वातंत्र्याकडे चाललोय, एक एक पाऊल आपण उचलतोय. जे काय कायदे होते आजपर्यंत वापरले जात होते ते सगळे कायदे इंग्रजांनी आपल्यावरती लादलेले होते. इंग्रजांनी आपल्यावरती ते नेमलेले कायदे होते, तेच नियम होते. ते आता नुकतं ह्या 5 वर्षापूर्वी ते कायद्यामध्ये परिवर्तन आलेलं आहे. इंग्रजांचे कायदे काढून टाकले जात आहेत, त्यावेळीचे जुने कायदे काढून टाकले जात आहेत आणि भारतीय कायदा येतो. आणि भारतीय कायद्यानुसार आपल्याला आता न्याय मिळणार आहे. मित्रांनो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, काँग्रेस हा पक्ष जो स्थापन केला तो एका इंग्रज व्यापाऱ्यांनी केलेला स्थापन. त्याचा उद्देश काय असेल, त्याची उद्दिष्ट काय असेल, सरळ साधी गोष्ट आहे मित्रांनो. त्या इंग्रजाचा उद्देश एकच असेल, इंग्रजांना कसा काय लाभ मिळेल. म्हणजे मी धरल्यासारखं करतो, तुम्ही लागल्यासारखं करा, हा एवढाच प्रकार होता. आम्ही धरल्यासारखं करतो किंवा आम्ही मारल्यासारखं करतो, तुम्ही लागल्यासारखं करा. बस उंदरा मांजराचा खेळ दाखवण्यासाठी मित्रांनो हा जो पक्ष, ही जी संघटना उभी केली आणि ती संघटना आज तग्यात आहे, हाच मुळात धोका आहे, या भारताशी धोका आहे. म्हणजे इंग्रज आजही या देशात कार्यरत आहेत. ते कोणाच्या मार्फत आहेत तर काँग्रेसच्या मार्फत. म्हणून मी काँग्रेसला काय म्हणतो, इंग्रजांची नाजायज औलाद. मित्रांनो लक्षात घ्या, त्यांना तेच करायचं होतं, डिव्हिजन करायचं होतं, त्यांना विभाजन करायचं होतं आणि ते त्यांनी केलं. पाकिस्तान निर्मिती का केली, कारण त्यांना विभाजन करायचं होतं. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान, म्हणजे आताचा बांगलादेश आणि आता पाकिस्तान. मित्रांनो, ज्या वेळेला तुम्हाला पाकिस्तान म्हणून एक भूखंड दिला गेला, पूर्व पाकिस्तान एक भूखंड आणि एक पश्चिम पाकिस्तान एक भूखंड, असे 2 भूखंड दिले गेलेत, त्यानंतर वक्फ बोर्डचा कुठेच प्रश्नच उरत नाही. कारण कुठल्या तरी बदल्यात तुम्हाला दिलेलं आहे ना, आणि परत ते इस्लामिक म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला इस्लामिक देश हवा होता, तुम्हाला शरिया कानून हवा होता.
त्यासाठी तुम्हाला हा एक भूखंड दिलेला आहे. मग तुम्ही जो भूखंड मागताय वक्फ बोर्डच्या मार्फत, ही जागा माझी, ही जागा माझी, ही जागा माझी, ही जागा माझी, प्रश्नच उरत नाही. एक भूखंड जर तुम्हाला मिळाला आहे, तो भूखंड मिळाल्यानंतर इथे वक्फ बोर्डचा कुठे प्रश्नच उरत नाही. मग हा वक्फ बोर्ड कोणी मागितला? मुसलमानांनी मागितला का? भारत स्वातंत्र्य झाल्यावरती नाही मागितला मित्रांनो. मुसलमानांना त्याच्याशी काही लेणं देणं नव्हतं. इथे जे मुसलमान राहिलेत, थांबलेत, पण काही जण अगदी मोगममध्ये बोलत होते, आतल्या दबत्या आवाजात बोलत होते त्यावेळेला, कारण ते इथे राहिलेच त्यासाठीच होते. आज जे बरळत आहेत ना, आज मोठ्या मोठ्या तावातावाने बोलत आहेत की आम्ही रस्त्यावर उतरू आणि काय करू आणि काय नाही करू, सर तनसे जुदा, सर तनसे जुदा, ते तेवढ्यासाठी थांबले आहेत भारतामध्ये, कारण त्यांना इस्लामिकरण करायचं आहे, गजवा हिंद करायचं आहे. हा एकमेव त्यांचा उद्देश आहे. जे विरोधात आता उभे होते त्यांचा एकमेव उद्देश तो म्हणजे काय, तर गजवा हिंद करणं. मुसलमानांची गोष्ट करतो. हिंदूसुद्धा होते, मॅक्झिमम हिंदूच होते विरोधात. हे जे काय पक्ष आहेत, जे काय संघटना आहेत, त्याच्यामध्ये विरोध करणारे हिंदूच आहेत. त्यामुळे मुसलमानांना दोष देण्यात अर्थच नाही. पण जे काय तो ओईसी किंवा जे काय मुफ्ती किंवा ते मुल्ला मौलवी जे आहेत, हाताच्या बोटावरती मोजणे आहेत की लोक, त्यांनी जो विरोध केला त्यांचा उद्देश तोच आहे, इस्लामिकरण करणं, गजवा हिंद करणं. त्यांच्याकडून आपण अपेक्षाच करू शकत नाही. पण जे भारतात राहिलेत, ह्या देशावरती प्रेम करत आहेत, अशा मुसलमानांबद्दल मी बोलतो. मग त्यांनी मागितलं होतं का आम्हाला वक्फ बोर्ड हवा म्हणून? तर नाही. मग हा वक्फ बोर्डचं जे बागुलबुवा निर्माण केला, वक्फ बोर्ड जो निर्माण केला हा कोणी केला? तर काँग्रेसने केला. कारण त्यांना काय करायचं होतं? मुसलमानांचं तुष्टीकरण करायचं होतं, मुसलमानांचं लागून चालन करायचं होतं, त्यांची दिशाभूल करायची होती, त्यांना संभ्रमित करायचं होतं. बस, आप लढते रहो हिंदू मुसलमान, हम लोग कपडा संभालते. लक्षात आलं का? जे इंग्रजांनी केलं तेच हे काँग्रेस करते. म्हणून मी काय म्हणालो, नाजायज औलाद. आणि त्यामुळे आता राहुल गांधी जे हिंदूंमधील जातीच्या नावावरती जनगणना आणण्याचा प्रयत्न करत आहेत हिंदूंमध्ये, त्याच्यामागचा उद्देशच तो आहे. काय आहे उद्देश? तर हिंदूमध्ये विभाजन करायचं. यापूर्वी तुम्ही देशाचं विभाजन केलं, एक इस्लामिक राष्ट्र निर्माण केलं, आता हिंदूंमध्ये विभाजन करून उरलेल्या मुसलमानांना परत एक इस्लामिक राष्ट्र द्यायच्या मनसुबा त्यांच्या आहेत. त्यांना कुठल्या नाही कुठल्या स्वरूपात आपलं राज्य आणायचं आहे. म्हणजे या देशाचे किती तुकडे झाले तरी चालतील, कुठल्या तरी तुकड्यावरती आपण राज्य करू, हा त्यांचा मनसुबा आहे. त्यांच्यासोबत असलेले ते NDA आघाडीमधील जे घटक दल आहे त्यांचासुद्धा हाच मनसुबा आहे, हीच इच्छा आहे. आम्ही कुठल्या नाही कुठल्या तरी प्रकारे मुख्यमंत्री तरी हो किंवा पंतप्रधान तरी हो, कोणाच्या जीवावर? तर इस्लामच्या जीवावरती, मुसलमानांच्या जीवावरती. बस, याच्या पलीकडे यांचा अजेंडा काही नाही आहे, याच्या पलीकडे यांचा उद्देश काही नाही, उद्दिष्ट काही नाही आहे. हे मुसलमानांनीही समजून घ्यावं. मित्रांनो, लक्षात आलं का नक्की काय घडते आहे, काय नक्की आहे ते? म्हणजे मुसलमानांनी मागितला नव्हता वक्फ बोर्ड. आणि वक्फ बोर्डचा अर्थ काय? वक्फ करणं म्हणजे काय करणं? तर दान करणं. अल्लाच्या नावावरती, इस्लामच्या नावावरती आम्ही अल्लाला हे दान केलं आहे. जसं आपण देवाच्या नावावरती एखादी भूमी दान करतो किंवा पैसे दान करतो किंवा एखादी धनसंपत्ती दान करतो, देवाच्या नावावरती, ईश्वराच्या नावावरती, परमेश्वराच्या नावावरती, सनातन धर्माच्या नावावरती, हिंदूंच्या नावावरती, तसंच हे सुद्धा तोच प्रकार आहे. मग तो वक्फ करायचा आहे, जर दान करायचं आहे तो कोण करणार? हिंदू करणार का? नाही, मग तो मुसलमानच करणार. मग मुसलमान एखादी व्यक्ती आहे, एखादा कुटुंब आहे, एखादी कंपनी, एखादी संस्था आहे, त्याने आपल्याकडचा एखादा भूखंड
जर वक्फ करायचं ठरवलं, दान करायचं ठरवलं, तर तो काय करणार? त्याच्याशी पत्रव्यवहार करणार, कायद्याच्या स्वरूपात तो त्यांना देणार. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणजे त्याच्यावरती कायदा काम करतो, त्याच्यावरती पत्रव्यवहार होतो, कागदपत्र तयार होतात, रजिस्ट्रेशन होते, आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एकाकडून दुसरीकडे तो पास ऑन होतो, सुपूर्द होतो, त्याच्यात फेरफार होतो. पण त्याच्यामध्ये कोणाला तरी हाताला बरोबर घेऊन त्या कागदामध्ये फेरफार आणला आणि स्वतःच्या मर्जीनुसार जर त्याच्यात फेरफार आणला, कायद्याने नव्हे, आपल्या मर्जीनुसार, तर त्याला कुठेही स्वीकृती मिळत नाही, कुठेही मान्यता मिळत नाही. मित्रांनो, लक्षात आलं का? असाच एक प्रकार माझ्या सोसायटीमध्ये झाला आहे. वक्फ बोर्ड, माझ्या सोसायटीमध्ये पण एक वक्फ बोर्ड आहे. सांगायचा उद्देश सांगतो मित्रांनो, एक उदाहरण म्हणून सांगतोय. माझ्या सोसायटीमध्ये सेक्रेटरी, अध्यक्ष, कार्यकारी मंडळ यांनी एका सनदिकेचं वक्फ बोर्ड, म्हणजे वक्फ बोर्ड करून टाकलं आहे. वक्फ बोर्डला ते दान करून टाकलं आहे. कोणीची स्वीकृती न घेता त्यांची मालकी हक्क, याच्यात जे काय मालकी आहेत, ज्यांची त्याच्यात हिस्सेदारी आहेत, त्यांची मान्यता न घेता, कायदेशीर कारवाई न करता त्याच्यात फेरफार करून आणलेले आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, म्हणजे वक्फ झाला, वक्फ बोर्ड. लक्ष आलं का? किती गंमत आहे. असं कुठे नाही कुठेतरी घडत असते बेकायदेशीर. आणि ह्या सगळ्या बेकायदेशीर कब्जे केलेल्या प्रॉपर्ट्या, मग ते मुसलमानाचे असो की गैर मुसलमानाचे असो, त्याच्यातून ह्या गोष्टी आता समोर येत आहेत आणि त्याला निर्बंध घालावा. कारण 1500 वर्षापूर्वीचं मंदिर, 1500 वर्षापूर्वीचं ते गाव, म्हणजे गाव लाखो वर्षापूर्वीचं असेल, करोडो वर्षापूर्वीचं असेल, पण ते मंदिर त्या गावातलं, केरळामधील त्या गावातील मंदिर, ते 1500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि 1400 वर्षानंतर हे इस्लाम हा अस्तित्वात आला आहे. मग ते मंदिर कसं काय वक्फ होऊ शकते? कोणी दान केलं? कोणी अशा महाभागाने ते दान केलं वक्फला? हे कोणतंही कागदपत्र नाही. ते म्हणतील हे वक्फचे आहे, हे वक्फच्या मालकीचे आहे. म्हणजे मी कालच्या व्हिडिओमध्ये जसं उल्लेख केला आहे, विष्णूच्या वामन अवताराने 3 पाय ठेवले, 3 पग जमीन मागितली आणि ती त्याची झाली, त्या विष्णूच्या वामन अवताराची. म्हणजे हे पाय ठेवतील, हे बोट ठेवतील, हे आपलं डोकं ठेवतील, काय काय ठेवतील त्याच्यावरती, त्या प्रॉपर्टीवरती. ही यांची प्रॉपर्टी. हे कसं काय? म्हणजे याचा अर्थ काय झाला? हे काय होतं? स्लो पॉयझनिंग होतं. हळूहळू इस्लामिककरण करणं. मित्रांनो, लक्षात आलं का? वक्फ बोर्डच्या मार्फत इस्लामिककरण करणं, गजवा हिंद करणं, हा एक त्याचा प्रकार होता. आणि हा प्रकार हाणून पाडलेला आहे या NDA सरकारने, भारतीय जनता पार्टीने. मित्रांनो, लक्षात आलं काय? आणि त्यामुळे यांच्या पोटात आता पोटशूळ उठलेलं आहे. आणि दुसरं प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट, हे जे कायदे आणले यांनी, प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट आणि वक्फ बोर्ड, याचा नेमका उद्देशच तो आहे. त्या काँग्रेसने हे जे 2 कायदे लागू केलेत, त्याच्या मागचा उद्देशच तो आहे की इस्लामिककरण करणं, गजवा हिंद करणं. म्हणजे बघा, तुमच्या डोळ्यात कशी धूळफेक केली गेली. वर्शिप ॲक्टच्या मार्फत तुम्ही कुठल्याही कोर्टात जाऊन आपापल्या त्या वस्तूवरती आपला हक्क दाखवू शकत नाही. त्या प्रार्थनास्थळांवरती आपला हक्क दाखवू शकत नाही. त्या देवालयांवरती, त्या बुद्धविहारांवरती, त्या काय म्हणतात त्याला, आपले शिखांचं गुरुद्वारावरती तुम्ही हक्क मागू शकत नाही. कशामुळे? तर प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट. म्हणजे
याचा अर्थ काय झाला? तुमच्या हक्काच्या प्रॉपर्ट्या हे गिळंकृत करत जाणार आणि हळूहळू काय, पुरा भारत इस्लामिक संपला विषय. हंस के लिए पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान. आज त्यांचा युद्ध चालू होतं, हीच ती त्यांची लढाई सुरू होती. आता ह्यांना जे सपोर्ट करणारे हिंदू आहेत ना, हिंदू, त्यांना हिंदू म्हणू नये, त्याला सनातनी सुद्धा म्हणू नये. का सनातनी म्हणू नये? कारण सनातनचा उद्देश काय आहे, उद्दिष्ट काय आहे, तर सगळ्यांना जगण्याचा समान अधिकार आहे. सनातनमध्ये सगळ्यांना जगण्याचा समान अधिकार आहे. मग तो जीवजंतूपासून मनुष्य प्राण्यापर्यंत. वसुदैवम कुटुंबकम. माझ्या पाठी काल तस्वीर पूर्ण दिसत होती, आज त्या सद्गुरूंचे चरण दिसत आहेत, साईबाबांचे. ह्या व्हिडिओमध्ये त्यांचासुद्धा जयघोष, त्यांचासुद्धा मंत्र तोच होता, काय, सबका मालिक एक आणि श्रद्धा आणि सबत. मग सबका मालिक एक, सबका मालिक एकच आहे. हे ब्रह्मांड, तो महादेव, आदिना अंत. मित्रांनो, मग इथे प्रश्न कुठे उपस्थित होतो? मग हे जे काय स्वतःला आपल्याला हिंदू म्हणून संबोधतात, सनातनी म्हणून संबोधतात आणि सनातनच्या विरोधात, हिंदूंच्या विरोधात हे असे षडयंत्र रचतात, उभांड रचतात, यांना आता ओळखणं गरजेचं आहे. आणि हीच आता ओळख परेड आहे. हे जे आहे ना, आता एक एक घडतं आहे, 370 कलम रद्द केल्यानंतर हे जे काय तथाकथित हिंदू, तथाकथित सनातनी त्याला विरोध करायला समोर आले, त्यांचे मुखवटे उतरले गेले. ट्रिपल तलाक हा विषय रद्दबातल झाल्याबरोबर हे जे काही हिंदू, सनातनी, तथाकथित समोर आले विरोध करायला, त्यांचे मुखवटे उतरले गेले. CAA कानून, कायदा जेव्हा लागू झाला तेव्हा हेच सनातनी, हेच हिंदू, तथाकथित हिंदू, सनातनी पुढे आलेत विरोध करायला, त्यांचे मुखवटे उतरले. प्लेसिस ऑफ वर्शिप ॲक्ट याच्या विरोधात जेवढे न्यायालयात गेलीत लोक, त्याच्या विरोधात न्यायालयात गेले म्हणून त्यांच्या विरोधात जे उभे ठाकलेत हिंदू वकील, हिंदू बुद्धिजीवी, हिंदू प्रवक्ते, हिंदू पत्रकार, यांचे मुखवटे उतरले गेले. आणि आता या वक्फ बोर्डच्या मार्फत जे काय त्यांचे मुखवटे टराटर फाटलेले आहेत आणि त्यांचे विद्रूप भयानक चेहरे तुमच्यासमोर आलेले आहेत, ते आता ओळखा. हे जे काय घडते आहे ना, हे युग परिवर्तन होतो आहे. आपण सत्याकडे चाललो आहे, सतयुगाकडे चाललो आहे, आपण वास्तवाकडे जातो आहे. आणि वास्तव समजून घ्या, जाणून घ्या, उमजून घ्या. मित्रांनो, लक्षात आलं का? आता कायद्याच्या स्वरूपात मी तुम्हाला जास्त विस्तृत सांगायची काय आवश्यकता नाही. या अगोदरचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन, तो व्हिडिओ बघा. म्हणजे कायद्याच्या स्वरूपात हा वक्फ बोर्ड हा कसा काय बेकायदेशीर आहे या रित्यात मी अगदी हितंभूत सांगितलेलं आहे. किंवा माझ्या व्यतिरिक्त जे काय बुद्धिजीवी आहेत, जे काय अभ्यासक आहेत, जे काय कायदे कानून समजतात, अशा लोकांचे व्हिडिओ बघा, जे या वक्फ बोर्डच्या विरोधात आपली मतं मांडत आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, वक्फ बोर्ड हा वक्फ बोर्ड नव्हता तर इस्लामिक बोर्ड होता. हा वक्फ बोर्ड नव्हता तर हा एक जिहादी बोर्ड होता. म्हणजे लँड जिहाद, जिहादी बोर्ड होता. हम करे सो कायदा, सर तनसे जुदा, सर तनसे जुदा. लक्षात आलं का? उघडा डोळे, नीट पहा, नीट ऐका. आता मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट, संसदेमध्ये, लोकसभेच्या त्या ह्याच्यामध्ये, लोकसभेमध्ये राहुल गांधी काय बोलले नाहीत. राहुल गांधींनी आपली मतं मांडली नाहीत. आणि राज्यसभेमध्ये सोनिया गांधींनी सुद्धा आपली मतं मांडली नाहीत. त्या प्रियंका वाड्रांनी सुद्धा आपली मतं मांडली नाहीत.
मग हे काँग्रेसचे जे सर्वात मोठे लीडर, काँग्रेसचे सर्वेसर्वा मालक, त्या मालकांनी आपली मतं मांडली नाहीत. का नाही मांडलीत? त्यांना ते कळून चुकलेलं आहे आपण काय गुन्हा केलेला आहे, आणि हे सगळे आता गुन्हे बाहेर पडणार आहेत. का? तर हे जे कायदे आता लागू होतील, ज्या नवीन स्वरूपात कायदे लागू होतील, त्यानंतर हे जे काय बळकवलेल्या जमिनी आहेत, हे जे काय चोऱ्यामाऱ्या केलेल्या आहेत, त्याच्यामागे कोण कोण नेते आहेत, कोण कोण मुल्ला मौलवी आहेत, त्यांचे आता पितळ उघडे पडणार आहे. कोण कोण पत्रकार आहेत, कोण कोण बुद्धिजीवी आहेत, त्यांचे आता पितळ उघडं पडणार आहे. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणलेले आहेत. मित्रांनो, लक्षात आलं का? बाकी काही नाही, तेवढ्यालाच विरोध करतायत, तेवढाच त्यांचा विरोध आहे. रस्त्यावर त्यासाठीच उतरले आहेत. आज जुम्मा आहे, शुक्रवार आहे, मग त्या जुम्म्याचा वापर करायचा, कारण जुम्म्याला सगळे नमाज पडायला येतात. मग ह्यांची डोकी फडकवायला काय मोठं हत्यार नको आहे, एकच आहे, इस्लाम खतरे में है. बस एवढं बोललं की यांची माथी भरकटली, इस्लाम खतरे में है. अरे मगर कैसा इस्लाम खतरे में है? कसा काय इस्लाम खतरे में है? हा प्रश्न कधी विचारत नाही तो, कारण त्यांना पंक्चर काढणारा तो अब्दुल्ला, कारण त्यांना तसंच ठेवलेलं आहे. तो कुठे शिकतोय? तर मदरस्यात शिकतोय. म्हणजे त्याला जगाचं ज्ञान नाही, त्या ब्रह्मांडाचं ज्ञान नाही, त्याला व्यवहार ज्ञान नाही. अशा मुसलमानांना आपण काय सांगितलं? इस्लाम खतरे में है. बस, शरिया खतरे में है, मुसलमान खतरे में है. खूप झालं त्यांची डोकी भडकवायला. मित्रांनो, लक्षात आलं का? मग झाले त्यांनी दगड उचललेत, मग झाले पेट्रोल बॉम्ब उचललेत, मग झाले तलवारी बाहेर पडलेत, बंदुका बाहेर पडलेत, काय काय बाहेर पडेल. मग इस्लाम खतरे में है. आता इस्लाम काय खतरे में आहे तर त्यांना माहिती. इस्लाम खतरे में करत 52 देश 53 देश तयार झालेत, आणि इस्लाम खतरे में आहे. काय गंमत आहे की नाही मित्रांनो? आणि हिंदू सबसे बड़ा ये है, खतरा है, और हिंदू का देश भी नहीं है. काय गंमत आहे की नाही? हा एकमेव असा धर्म आहे, त्या धर्माचा एकही देश नाही आहे या पृथ्वी तलावरती. ज्या धर्माबद्दल भीती वाटते मुसलमानांना, ख्रिश्चनांना, बौद्धांना, इतर तथाकथित धर्मांना याची भीती वाटते, हिंदूंची भीती वाटते, तो हिंदू धर्माचा देश नाही आहे या भूतलावरती, या पृथ्वी तलावरती, या ब्रह्मांडामध्ये. चला पृथ्वी सोडा, कुठेतरी चंद्रावरती तरी हिंदूचा देश हवा होता. आता बघायला पाहिजे एखाद्या प्लॅनेटवरती, एखाद्या ग्रहावरती हिंदू देश निर्माण होतो का? आणि आता पृथ्वी तलावरती हिंदू देश नाही आहे. तर आता हिंदूंनी कुठेतरी प्रयत्न केले पाहिजेत, कुठल्या तरी एका ग्रहावरती हिंदू देश किंवा तो ग्रहच हिंदूमय करून टाकावा, भगवामय करून टाकावा, अगदी भगवा करून टाकावा. आहे का? तरीसुद्धा हिंदू के वजह से हम लोग खतरे में हैं. इसलिए हमें क्या चाहिए? इस्लामिक देश चाहिए, इस्लामिक कंट्री चाहिए, हमें शरिया चाहिए. क्यों? हिंदू से खतरा है. जो भारत है अभी, उसको भी इस्लामीकरण करो, क्योंकि हिंदू से खतरा है. तर काय म्हणायचं काय? बघा काय गंमत आहे की नाही मित्रांनो? ह्याला सर्वाला कारण काय आहे? मुसलमान नव्हे, ह्याला कारण आहे तो तथाकथित हिंदू, तो तथाकथित सनातनी, जो स्वतःला हिंदू संबोधतो, जो स्वतःला सनातनी संबोधतो, आणि काय सांगतो? सेक्युलर. सनातनी हा मुळातच सेक्युलर आहे. इथे सेक्युलर शब्द वापरायचीच गरज नाही, कारण आम्ही काय म्हणतो? वसुधैवम कुटुंबकम, आणि प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. मग तिथे संपला नाही विषय. मग तिथे सेक्युलर हा शब्द आणायचाच आवश्यकता नव्हती, धर्मनिरपेक्षता हा शब्द आणायची आवश्यकता नव्हती. पण हा जबरदस्तीने शब्द त्या संविधानामध्ये जोडला गेला, आणला गेला. आणि हा कोणी आणला? हिंदूंनीच आणला. लक्षात घ्या, बहुसंख्यांनीच आणला. म्हणजे बहुसंख्य कोण? अरे काँग्रेसमधले बहुसंख्य तथाकथित हिंदू.
म्हणजे विचार करा मित्रांनो, आता वक्फ बोर्ड हळूहळू त्याचे जे असीमित ताकद त्यांची होती, जी बळकटी होती, ताकद होती त्याची, कायद्याने आणि नियमाने जे त्याच्या हातात हक्क मिळाले होते ते बहुतांशी आता काढून घेतलेले आहे. पण पूर्णपणे ते निरस्त होणं गरजेचं आहे. ते पूर्ण वक्फ बोर्ड निरस्त करण्याची गरजेची आहे. कारण का, तर तुम्हाला ऑलरेडी ह्या अगोदरच ह्यापूर्वीच एक भूखंड दिलेला आहे. एक नव्हे तर 2 भूखंड, एक पूर्व पाकिस्तान आणि एक पश्चिम पाकिस्तान ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे. काहीतरी बदल्यामध्ये दिलं आहे ना. मग आता उरलेल्या जागेमध्ये तुम्ही वाटे कसे मागताय? नाही वाटे मागू शकत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, म्हणजे मोगलांनंतर इंग्रजांचं राज्य आलं. 250 वर्ष, 200 वर्ष, 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. मग जे काय मोगलांच्याकडे ह्या जमिनी होत्या, प्रॉपर्ट्या होत्या, ह्या सगळ्या जायदादी होत्या, ह्या सगळ्या कोणी बळकावल्या? तर इंग्रजांनी. म्हणजे मुसलमानांकडून, त्या मोगलांकडून त्या प्रॉपर्ट्या कोणाकडे आल्या? त्याच्यामध्ये काय परिवर्तन झालं? तर त्या इंग्रजांच्या झाल्या. त्याच्यात फेरफार काय झाला? तर इंग्रजांचा झाला. मग तिथे मोगलांच्या प्रॉपर्टी आल्या कुठून? बाबरची प्रॉपर्टी, हुमायूनची प्रॉपर्टी, औरंगजेबाची प्रॉपर्टी, परकी आक्रमण जे केलं त्यांनी, यांच्या प्रॉपर्टी आल्या कुठून? ते काही घेऊन आले का मंगोलमधून? ते घेऊन आलेत का? तिथून आले तिथून? नाही ना. मग त्याच्यानंतर त्या इंग्रजांच्या झाल्या. मग आता ख्रिश्चन सांगतोय का की चर्चगेट माझं, ते रेल्वे स्टेशनला नाव आहे चर्चगेट, भले तिथे चर्च नाही आहे, मग ते चर्चगेट ख्रिश्चन सांगतोय का हे चर्चगेट आमच्या मालकीचं आहे, आम्हाला दान करा, आमच्या संस्थेला द्या म्हणून? ते गेटवे ऑफ इंडिया हे इंग्रजांनी बांधलं आहे, मग ते इंग्रजांना द्या. असे अनेक इंग्रजांनी बांधलेले इमारती आहेत. ते इंग्रज मागतायत का? ते ख्रिश्चन मागतायत का? मग हे मुसलमानांनाच का? हा अधिकार मुसलमानांनाच का? आणि हा अधिकार त्यांनी कुठून आणला? म्हणून वक्फ बोर्ड हा पूर्णपणे निरस्त करणं गरजेचं आहे, असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? वक्फ बोर्ड पूर्णपणे निरस्त करणं गरजेचं आहे. याला कारण मी सांगितलेलं आहे. पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान हे दिलेलं आहे. त्यामुळे आता उर्वरित जो भारत आहे त्याच्यामध्ये कुठेही अमुक एका मुसलमानांची, म्हणजे जे आता आहेत त्यांची प्रॉपर्टी काढून घ्यायला सांगत नाही मी. जिथे आहेत आता त्यांच्या मालकीची आहे, त्यांची प्रॉपर्टी त्यांचीच आहे. पण त्या व्यतिरिक्त जी प्रॉपर्टी आहे, त्या व्यतिरिक्त जी प्रॉपर्टी आहे, नवाबांची, त्या बादशांची किंवा आणि कोणाची जे प्रॉपर्टी आहेत तथाकथित, त्या प्रॉपर्ट्या मुसलमानांच्या नाही आहेत, इस्लामच्या नाही आहेत, त्या प्रॉपर्ट्या वक्फच्या नाही आहेत. त्या प्रॉपर्टी ह्या देशाच्या आहेत, ह्या भारतवासियांची आहेत. त्यामुळे वक्फ बोर्ड हा निरस्त केला पाहिजे आणि सरळ त्याला एक धर्मदायी संस्था म्हणून त्याचं नामकरण करण्याची आवश्यकता आहे. जसं हिंदू धर्मदायी संस्था आहेत तसं त्याचासुद्धा धर्मदायी संस्था म्हणून, मग कुठल्या मुसलमानांना त्या धर्मदायी संस्थेमध्ये प्रॉपर्टी म्हणा, दागिना म्हणा, पैसा अडका म्हणा, काय असेल ते स्थायी अस्थायी प्रॉपर्टी आपली दान करायची असेल तो करू शकतो. आणि मग त्याच्यातून कोणाचं भलं झालं पाहिजे? तर जनतेचं भलं झालं पाहिजे. आणि त्याच्यावरती नियंत्रण कशाचं असलं पाहिजे? तर सरकारचं असलं पाहिजे की तुम्ही हे जे काय त्याच्यातून उत्पन्न येते तो उत्पन्न तुम्ही गरिबांसाठी, तुम्ही दारिद्र्य रेषेखालच्या लोकांसाठी, तुम्ही दीनदुबळ्यांसाठी हा पैसा खर्च करताय का? तुम्ही शाळा कॉलेज चालू करताय का? तुम्ही हॉस्पिटल उघडताय का? तुम्ही वसतिगृह सुरू करताय का? किंवा त्याच्यातून तुम्ही शिष्यवृत्ती देताय का? हे महत्त्वाचं आहे. लक्षात आलं का मित्रांनो? याचं पूर्णपणे नियंत्रण सरकारचं असावं. जसं हिंदूंच्या मंदिरांवरती नियंत्रण आहे, हिंदूंच्या संस्थांवरती नियंत्रण आहे, तसंच इतर जे धार्मिक गैर हिंदूंची जे देवाला धार्मिक संस्था आहेत
किंवा हे धर्मदायी संस्था आहेत, प्रार्थनास्थळं आहेत, त्याच्यातून येणारा जो इन्कम आहे, त्याच्यातून येणारी जी उत्पन्नाचं हे आहे, साधन आहे, त्या उत्पन्नातून सरकारने त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आणि देशाच्या प्रगतीसाठी तो वापरणं गरजेचं आहे. फक्त हिंदूंचीच प्रॉपर्टी किंवा हिंदूंची देवालय, हिंदूंच्याच संस्था याच्यामधूनच फक्त वसूल करण्याची आवश्यकता नाही आहे. कारण हा देश कसा आहे, या देशामध्ये काय आहे, संविधान आहे. सर्वांना एकच न्याय हवा आहे, सर्वांचा एकच हक्क हवा आहे, सर्वांना प्रत्येक गोष्टीचा हक्क हवा, प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीमध्ये न्याय मिळायला हवा, हे संविधान सांगतं. मित्रांनो लक्षात घ्या, माझं जे बोलणं आहे ते तुमच्या लक्षात येते का? मी जे वास्तव तुमच्यासमोर ठेवलं आहे, वक्फ बोर्डची जो मी खुलासा केला आहे तो तुमच्या लक्षात आलंच असेल. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि हा माझा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पुढे पाठवायला विसरू नका. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पुढे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.